नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, लहानपणी आपण खूप खेळ खेळतो. म्हणजे कोणी बैठे खेळ खेळतं, कुणाला मैदानी खेळ खेळायची आवड असते. पण एक खेळ असा आहे जो प्रत्येकाने खेळलेला आहे. आठवून बघा, तो खेळ म्हणजेच चोर पोलिसांचा. हो ना? बघा, त्यांनी लगेच मान हलवली. नाही, प्रत्येकाला चोर पोलिसाचा खेळ खेळायचा असतो, पण बऱ्याच जणांना पोलीस व्हायचं असतं. ते आपण सिनेमामध्ये बघतो ना, ते अशी बंदूक वगैरे घ्यायची काठीची हातात आणि मग चोरांच्या मागे धावायचं वगैरे. पण काहीच मित्र आपले असे असतात जे म्हणतात, मी नाही पोलीस होणार, मी चोर होणार, मी गुंड होणार. मंडळी, मोठे होऊन ते चोर किंवा पोलीस होतील हे आपल्याला माहिती नसतं, पण लहानपणी ही कॅरेक्टर्स आपल्याला खरंच संमोहित करत असतात. तर आजच्या आपल्या भागाचा विषय सुद्धा असाच आहे. विषय आहे चोर पोलीस. तर आज आमच्या मंचावरती मी अशा काही दिग्गज कलाकारांना आमंत्रित करणार आहे, ज्यापैकी काहींनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका आपल्या आयुष्यात साकारली आणि ती तितकीच हिट करून दाखवली. आणि काही अशा खलनायकांना आमंत्रित करणार आहे, ज्यांनी याच पोलिसांना चित्रपटामध्ये सळो की पळो करून सोडलेलं आहे. मी सुरुवात करणार आहे कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांपासून. तर या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मराठी चित्रपटसृष्टीचे एव्हरग्रीन हिरो, मी ज्यांचा खूप मोठा फॅन आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रमेश भाटकर यांचं. सरजी, मनापासून या मंचावरती मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करणार आहे. थीम फार तुमच्या मनाच्या जवळची आहे सर. थीम आहे चोर पोलीस. असे काही नायक या मंचावरती आज आम्ही आमंत्रित करतोय, ज्यांनी इतरही वेगवेगळ्या भूमिका करून नाव कमावलंय, पण विशेष करून लक्षात राहतो तो तुमचा पोलीस इन्स्पेक्टर. एंट्रीला सर गाणं लागलं, कसं वाटलं? छान वाटलं. जुन्या आठवणी जागृत झाल्या, कारण ही कमांडर नावाची सिरियल होती माझी, आणि ही झीची पहिली सिरियल होती. झी टी व्ही सुरू झाला तेव्हाची पहिली सिरियल आहे झीची, म्हणून मला आणखीन बरं झालं. आणि आता हा झीचाच कार्यक्रम आहे. सर, परत एकदा आमच्या वाडीत येऊन कसं वाटतंय तुम्हाला? इथे काय आनंद वाटतो, पण वाडीत नाही. इथनं घरी गेलो तरी वाडीत असतो मी. घरी बघतो मी. वा वा वा, रमेश भाटकर सर रेग्युलर बघतात आमचा शो. आणि आज बरं झालेलं आहे, असे पोलीस वगैरे लोक आले, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. सर, 10:30च्या पुढे पण आम्ही चालू ठेवणार आहे आज कार्यक्रम. चालेल ना सर? चालेल. सर, मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर यानंतर मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका अशाच रांगड्या पोलीस नायकाला, ज्यांच्याकडे बघितलं की चोरांच्या मनात धडकी भरते. खरं तर ते आल्यानंतर त्यांची आणखीन एक ओळख तुम्हाला मी करून देणार आहे. खास करून जे बच्चे कंपनी आहेत त्यांना ती खूप आवडेल, कारण ते आवाजांचे जादूगार सुद्धा आहेत. आणि ते तुमच्या जवळचे कसे आहेत हे आल्यानंतर कळेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उदय सबनीस यांच्यासाठी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या सरांसाठी. उदय सर, मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. आणि सॅल्यूट करायला पाहिजे, कारण सगळे पोलीस बिलीस आमच्याकडे आज आलेले, त्यामुळे रिस्पेक्ट ठेवला पाहिजे यांचा, कारण नंतर हे कधी पकडून आत टाकतील मला टेन्शन आलेलं आहे. कसं वाटतंय सर आमच्या या वाडीत येऊन आज? नाही, खूप प्रतीक्षा होती खरं तर इथे यायची, कारण नेहमी बघत असतो आणि मला कधी चान्स मिळणार अशी सतत प्रतीक्षा होती. पण आज ती माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. मला खूपच आवडते तुमची वाडी, कायम सुद्धा राहायला आवडेल. क्या बात आहे सर. एक पोलीस पाहिजेच होतं सर आमच्या वाडीवरती लक्ष ठेवायला. करेक्ट करेक्ट. फार असे सुटल्यासारखे करतात नाही तर लोक. बरं, मी बघतो ना कधी कधी, म्हणजे यांना आत टाकलं पाहिजे. तर सर, तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सिनेमामधून सिरियल्समधून साकारलेल्या आहेत, पण पोलीस ही व्यक्तिरेखा खास करून लक्षात राहते. तुमची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच आहे. तर या भागाअंतर्गत तुम्ही आलाय, कसं वाटतंय? खूपच छान. एकतर माझे वडील पोलीसमध्ये होते. वा. आणि त्यामुळे माझं अर्ध आयुष्य BDD चाळीत गेलंय नायगावला. क्या बात आहे. त्यामुळे पोलिसांचं सगळं जीवन मी जवळनं बघितलंय. आणि त्यावेळी खूप अशी इच्छा होती की आपण पण एक दिवस पोलीस, दॅट टू इन्स्पेक्टर वगैरे व्हावं. पण ते काय झालं नाही. त्यामुळे मग अनेक वेळा पोलिसांच्या भूमिका करायला मिळाल्या. मग कधी कमिशनर, कधी इन्स्पेक्टर, कधी हवालदाराच्या सगळ्या. आज वडील असते तर त्यांना खूप बरं वाटलं असतं. वा 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 वा. तर मनापासून स्वागत सर. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा, खूप गप्पा मारूयात. आणि मंडळी, आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका पोलीस अधिकाऱ्याला, ज्यांची सध्या महाराष्ट्रात खूप दहशत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा दहशत आहे. खरं तर मी माझा गाल असाच धरून बसणार आहे आता, कारण ते कुठल्याही सुपरस्टारच्या कानाखाली वाजवू शकतात. म्हणजे आता जर तुम्ही दृश्यम सिनेमा बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये
साक्षात अजय देवगणची सुद्धा ज्यांनी धुलाई केलेली आहे आणि गायतोंडे म्हणून जे सगळ्या घराघरात आता प्रसिद्ध झालेले आहेत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कमलेश सावंत यांचं. क्या बात आहे कमलेश सर, मनापासून स्वागत. आणि मी आल्यालाच म्हटलं की मला खरं तर दहशतच वाटते यांच्याकडे बघितलं, कधी मारतील बिरतील काय सांगता येत नाही. सर कसं वाटतं थुकरटवाडी देऊन? मजा वाटली. म्हणजे हा कार्यक्रम मी नेहमी बघतो आणि खूप इच्छा होती की असे प्रोजेक्ट हाती यावे की पुन्हा पुन्हा इथे यायला मिळालं हवं. आज ती संधी मिळाली. या निमित्तानं पोलिसांचं कार्यक्रमावर किती प्रेम आहे हे सुद्धा आज आम्हाला कळतंय. सर तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात आज आणि चोर पोलीस या थीम अंतर्गत तुम्ही आलाय आज इथे. तर वाटतंच सर तुम्ही असे रांगडे पोलीस अधिकारी, तर हे पहिल्यापासून ठरवलं होतं की अशी शरीरयष्टी आपण पोलिसांचे रोल करायचे? नाही असं नाही. मला जे शोभेल ते रोल करायला मला आवडतात बेसिकली. पण सामान्य असं म्हणजे रस्त्यावर जाताना की कुठेही मी व्यायामशाळेत जातो तेव्हा खूप असे म्हणतात की माझी स्टाईल पहिल्यापासून असं कसं की आमच्याकडे केस बारीक करणे की जेणेकरून 1.5 महिन्यानंतर कापता येतील. करेक्ट. मग तेवढे पैसे खर्च कमी होतील. म्हणजे पहिल्यापासून सोल्जर कट हा फिक्स होता. आणि त्यात ही शरीरयष्टी असल्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की तुम्ही पोलीसमध्ये आहात का कामाला? अच्छा, पोलीसमध्ये कामाला आहात का असं सगळ्यांना वाटायचं. हा, म्हणजे शोभेल ते रोल करायला मला आवडतं म्हणून मग ते रोल करायला मला आवडतात. वा वा. तर सर सगळ्या तुमच्या प्रवासाविषयी मला गप्पा मारायच्या आहेत. आत्ता विनंती करतो सरांना, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या कमलेश सरांसाठी. तर मंडळी 3 पोलीस अधिकाऱ्यांचं या मंचावरती मी स्वागत केलेलं आहे. पण कसं आहे, मी मागच्या एका भागामध्ये म्हटलं होतं की नायक सिनेमामध्ये तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याच्यासमोर तेवढाच तगडा खलनायक असतो. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे 2 अशा खलनायकांना ज्यांनी खरं तर चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या दमदार अभिनयानं संमोहिनी घातलेली आहे. सुरुवातीलाच आमंत्रित करतो नागेश भोसले यांना. वा वा. नागेश सर, खरं तर सिनेमाच्या शेवटी पोलीस येतात, पण आम्ही इतके तुम्हाला घाबरतो की आधीच पोलीस बोलवून घेतले. म्हटली नागेश सर येणार म्हटल्यानंतर इकडे पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आम्हाला. कसं वाटतं आमच्या तुकरटवाडीत येऊन? फार छान वाटतंय, मस्त आहे. इतकी सुंदर आहे तुकरटवाडी की इकडे एखादा दरोडा घालायला काय हरकत नाही. बापरे. अरे बापरे. सरांची बघा नजरच अशी आहे तुकरटवाडीवर, आमचे दरोडा घालून घेऊनच जातील. आमचे घरातले लोक घेऊन जा सर, खूप ते दरोडेखोरच आहे तिकडे खरं बघायला गेलं. लोक घाबरतात त्यांना. पण सर मनापासून स्वागत आणि विनंती करतो प्लीज सर आमच्या बरोबर बसा. आणि मंडळी आता या मंचावरती मी आणखीन एका अशा महान खलनायकाला आमंत्रित करणार आहे. खरं तर ज्यांच्याकडे बघितल्यानंतरच मनामध्ये धडकी भरते आणि ते आल्यानंतर मला त्यांना एक गोष्ट खरं तर सांगायची आहे की मी लहानपणापासून त्यांना का घाबरतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल सोलापूरकर यांच्यासाठी. हो राहुल सर, आज माझ्या मनातली मी भीती पहिल्यांदा काढून टाकणार आहे. का बरं? कारण काय व्हायचं, गब्बर सिंगचा एक डायलॉग आहे बघा, माँ अपने बच्चे से कहते सो जा नहीं तो गब्बर सिंग आ जाएगा. माझी आई मला खरंच सांगायची झोप नाही तर मी टकलू आयवानला बोलवेन. आणि हे खरं होतं. खरं सांगायचं तर एकटाच आलो. तुकरटवाडीतल्या लोकांना आता माझ्या गँगमध्ये घेऊन बाहेर दरोडे घालायला पडावं असं वाटतं. सरांची सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो सर प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. विनंतीच करावी लागणार, त्यांनी जर थाप मारली पाठीवर तर केवढ्यात पडायचं. तर मी सुरुवात करणार आहे रमेश भाटकर सर तुमच्यापासून. सर मला हेच विचारायचं आहे, तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करत होतात पण इन्स्पेक्टर ही भूमिका पहिल्यांदा कधी तुमच्याकडे आली आणि तुमची काय प्रतिक्रिया होती? खरं तर मी व्यावसायिक नाटक पहिल्यांदा जे केलं अश्रूंची जली फुले, म्हणजे पहिलंच माझं व्यावसायिक नाटक होतं, त्याच्यात मी इन्स्पेक्टर झालो. तो लाल्या इन्स्पेक्टर होतो शेवटी. पण मी सिरियलमध्ये पहिल्यांदा इन्स्पेक्टर केला तो हॅलो इन्स्पेक्टर. हो, की दूरदर्शनला सिरियल आली होती त्यावेळेस. आणि तेव्हा 13 भागात आणि नंतर पुढे 13 म्हणजे 13 भागातच खूप पॉप्युलर झाली होती ते म्युझिक सगळं हॅलो हॅलो इन्स्पेक्टर वगैरे असं. तो पहिल्यांदा केला आणि त्याच्यानंतर इमिजिएट मी केलं ते ही जेव्हा झी सुरू झालं तेव्हा पहिली सिरियल लिहायची होती ती ही कमांडर आणि मी कमांडर झालो. आणि मग आपोआप ते अंगामध्ये भिनत गेलं. त्या वर्दीचं काय की तुम्ही कोणी असा, अंगावर वर्दी आली नाही की लोकांना आपोआप त्याची भीती वाटते. त्याच्याबद्दल एक आदर वाटतो, धाक वाटतो. त्यामुळे लोक मला खूप विचारायचे की तुम्ही इन्स्पेक्टर करता तर अभ्यास वगैरे काय नसतो. म्हटलं ती वर्दी आली ना की आतला माणूस कोणी असो
त्याचा धाक वाटतो, त्याचा फायदा आहे. वा. आणि मी पॉझिटिव्ह केले काय मग असे निगेटिव्ह इन्स्पेक्टर कधी केले नाही, कारण बिकॉज आय रिस्पेक्ट पोलीस डिपार्टमेंट. त्यामुळे पोलिसांची इमेज जास्तीत जास्त चांगली कशी होईल हे मला आवडत होतं आणि त्या दृष्टीने मी पावलं टाकली तशी. वा वा काही लोक खरंच मला समजायचे त्यातले, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमधले लोकसुद्धा समजत होते. वा. किंवा मी हल इन्स्पेक्टर जेव्हा केला त्यावेळेस रेग्युलर मी पोलीसची इमेज बदलली होती. म्हणजे नॉर्मली पूर्वी इन्स्पेक्टर म्हटलं की तर रेबानचा वगैरे गॉगल वगैरे वगैरे असायचा, तो मी बदलला. अच्छा. तो मी दुसरा साधा असं स्टायलिश तो वापरायला लागलो. कोट होतो तर असं वर असा शर्ट वगैरे असं करून तसं होतं. तर काही लोकांना असं वाटलं होतं की असा इन्स्पेक्टर कुठे वगैरे असतो, पण काही इन्स्पेक्टर्स असे होते ऑफिसर्स, त्यांनी मला सांगितलं की आमची मुलं म्हणतात बाबा त्यांच्यासारखी तुम्ही का नाही. उदय सर तुमच्याकडे येणार आहे आता. तुमची पोलिसी पर्सनॅलिटी आहे, मग पहिल्यांदा इन्स्पेक्टरचा रोल कधी करायला मिळाला? मी राज्यनाट्य स्पर्धा करत होतो. कला सरगम म्हणून माझी संस्था आहे ठाण्याला. त्या संस्थेतनं घनदाट नावाचं एक नाटक होतं, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर केला पहिल्यांदा. आणि मला असं वाटलं की हे काम माझं लोकांना आवडतंय. लकीली नंतर मी व्यावसायिक करिअरला सुरुवात केल्यानंतर चंद्रलेखेचं पहिलं नाटक मी केलं, रात्र उद्याची. त्याच्यामध्ये सुद्धा मला मोहन काकांनी इन्स्पेक्टर म्हणून कास्ट केलं होतं. त्याच्यानंतर मी माझी पहिली गाजलेली सिरियल जी मंगेश कुलकर्णीने डिरेक्ट केली होती, द्विधाता नावाची, त्याच्यामध्ये सुद्धा मी इन्स्पेक्टर केला होता, भास्कर. म्हणजे अगेन्स्ट विक्रम गोखले, स्मिता तळवलकर. दूरदर्शन म्हणजे 13 एपिसोडमध्ये त्यावेळी आजकालच्या डेली सोपपेक्षा जास्त ग्लॅमर मिळायचं. ते केलं. तिथपासून ते अगदी म्हणजे रणदोघांचे नावाचं नाटक केलं निळूभाऊंच्या बरोबर, अविनाश नारकर वगैरे. त्याच्यात मी इन्स्पेक्टर सावर्डेकर म्हणून एक छान होती व्यक्तिरेखा. आणि तिथपासून ते अगदी आत्तासुद्धा मी दुनियादारीमध्ये इन्स्पेक्टर केला. त्यामुळे इन्स्पेक्टर का सिलसिला जारी आहे. वा. तर आज आमची थीमच आहे चोर पोलीस. आणि चोर पोलीस म्हटलं की बरेच सिनेमे आठवतात. आमच्या घरात सर एक दिग्दर्शक आहे, माझा भाऊ आहे. त्याचे बरेच सिनेमे असतात जो इकडे तोडमोड करून सगळ्यांना दाखवतो. कारण आज तुम्ही सगळे येणार म्हटल्यानंतर त्यांना असा विचार केला की कुठला असा सिनेमा बनवूया ज्याच्यामध्ये चोरसुद्धा नायक असेल आणि पोलीससुद्धा नायक असेल. तर आम्हाला सिनेमा सापडला सर दीवार, ज्याच्यामध्ये दोघेही नायक होते, पण एक पोलीस झाला आणि एक चोर झाला. तर त्यांचा होता दीवार, आमचा आहे दी वॉर द भिंत. बघूयात मग आमच्या या सिनेमामध्ये काय घडणार आहे. सुरुवातीलाच भेटूयात या कथेतल्या दोन नायकांना. खरं तर ते आत्ता छोटे आहेत, मोठे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे ते आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. तर आज त्यांची आई त्या दोघांना घेऊन पहिल्यांदाच मुंबईत आली आहे. बघूयात दी वॉर द भिंत. निरुपाय, काय काय बाळा? आपण इथे मुंबईत का आलो आय? कारण तुझ्या बापाने माती खाल्ली. माती? हो, तुझे बाबा एका कंपनीत कामगारांचे नेते होते. त्या कामगारांनी मालकाविरुद्ध बंड पुकारला, उपोषण केलं. तुझे बाबा पण त्या उपोषणात होते, पण त्यांना खूप भूक लागली, खायला काय नव्हतं, तेव्हा त्यांनी माती खाल्ली. उपोषण मोडलं आणि कामगारांनी त्यांना कुत्र्यासारखं मारलं, खूप बडवलं. आणि मग ते आपल्याला शेळीफाट्यावर मारून पळून गेले. रवी, रवी बाळा, आपण तिघं आलो होतो. तुझा भाऊ कुठं आहे? विजय कुठे गेला? विजय, विजय, मी इथं मा. कुठे? विजय, 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 कोणी तुझी मारली? कुणी तुला मारलं? चौकातल्या लोकांनी मारलं मा. चौकातल्या लोकांनी मला पकडल्याने माझ्या हातावर लिहिलं मेरा बाप मोर है. म्हणजे मी एका मोराबरोबर लग्न केलं?
माझा बाप मोर होता हे तू आम्हाला का नाही सांगितलं? का फसवलंस आम्हाला? माझ्या बापानं का पिसरा फुलवून आम्हाला दाखवला नाही? का ते मोर होते तर आम्ही पण मोर आहेत. मग आमची पिसं कुठे आहेत? आमची पिसं कुठे आहेत? बोल आई बोल. बोल आई रॉक अँड रोल बोल. भाई ते मोर नाही चोर लायचं होतं त्यांना, ते चुकून झालंय भाई. ए बाळा बाळा तू किती हुशार आहेस रे. तू शाळेत जा. आणि आई मी काय करू? तू तोंड काळं कर. म्हणजे तू बूट पॉलिश कर, लोकांचे बूट काळं कर. हा, कारण माझ्या एकटीच्या पगाराने याचं शिक्षण होणार नाही. चल ये तू शाळेत जा बाळा. ठीक आहे, घे रवी तू शिक. वा किती सुंदर. तू अगांना पण मारी ना गप्प बसा. अरे शिक म्हणजे शाळेत जा. मी काम करतो. आय बोट पॉलिश. असं बोट पॉलिश. यार दुष्काळ किती भयंकर आहे. इंग्रजी बातम्यामध्ये पण आले दुष्काळचा कसा आपण याला. झालं का रे? हा होते. इतका भयंकर दुष्काळ पडला यार विदर्भामध्ये. पाय ना तू इंग्रजी बातम्या कसं काय छापलं असेल त्याला. झालं का रे? हा हे वाचा ना, याच्यात चांगल्या बातम्या आहेत. अरे वा. हा हे वाचा. मराठी पेपरमध्ये पण दुष्काळाच्या बातम्या आहेत. झालं का रे? हा होते. ओके. हा हुआ साहब हुआ. ओके. सुधीर बुधीर त्याला पैसे दे. मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता. जाऊ दे मग नाही तसं नाही दादा. अरे चालतंय फेके हुए म्हणजे जमिनीवर पडलेले नाही पाहिजेत. हो धुळी कर लागते ना उसको म्हणून. इथं पडले चालतील, गोंडपडावर पडले चालतील. अच्छा हा चालतं. सुधीर बुधीर अरे हळू ना रे. मग एक गोष्ट लक्षात घे, हा पोरगा मोठा होणार. लिहून घे. काका हे घ्या. 1 रुपया कशाला दिला रे? माझ्या भावाचं पण भविष्य सांगा ना. पोपटवाला मी भविष्य सांगायला बसलो इथे मी. अबे एक दिवस मोठा होणार म्हणजे वय वाढलं तू मोठाच होणार आहेस की नाही. हा चल पॉलिश कर. भविष्य सांगा ना. सुधीर बुधीर कम. जी सर. अबे ओढू नको रे. हा माझी पहिली कमाई आईला दाखवतो. काय रे सगळा माल ठेवला का? येस बॉस. आणि त्या कोली लोकांनी कोजागिरीची वर्गणी दिली का? येस बॉस. गुड. किती जमले? 35 रुपये. पण बॉस हा एकाने वर्गणी दिली नाही. कोण आहे तो? विजय. का? तो म्हणाला मी मसाले दूध पित नाही, मी वर्गणी देणार नाही. मग ठेवून या त्याला. चल रे. तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो और मैं यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हूँ. पीटर. आमच्यात पीटर कोण नाही. गब्बर. गब्बर पण नाही. तुझं नाव काय? दृष्टद्युम्न. इस घर से वही बाहर जाएगा जो जिंदा बचेगा.
आता सकाळी. अरे बघता काय मारा. बाजू हजाव. एक एक आओ एक एक. एक एक नाही मारो जरा. अरे पकडा मारा. हे मारा जरा. मार नको ना त्याच्या आईला लागते ना. मार तू कशाला. अरे पंकज तुझ्या आईला. आपण 9 नंबरच्या घोड्यावर पैसे लावायला पाहिजे. काय 9 नंबरचा घोडा. अबे हो तू नको भीती घालू नये. पागल झाला का दिसत नाही का तुला? हा रडत कोण आहेस तू? कुली. अबे मग कोली आता समुद्रात दोन मासे पकड नाही तर मला काय धडकून राहिला? अरे कोली नाही रे कुली कुली. KULA कुली. कोण मारलं कोण तुला? विजय को कोई मार नहीं सकता. हे मारायला गेलं मारा. चल ना सोड ना. झालं ना परत परत काय किती माराल गरीबाला. कोणाशी मारामारी केली तुला? सामनच्या माणसाशी. ते माझ्याकडून कोचगिरीची वर्गणी मागत होते मी नाही दिली. त्यांना बदडून काढलं. क्या बात. बघितलं तो सामंतच्या माणसाला मारलं. क्या बात. सामंत माझा दुश्मन आहे. येस तू म्हणलं आवडलास. नाही पण आमच्यात पुरुषाशी लग्न करत नाही ना. आवडला म्हणजे तसं नाही. त्या सामंतच्या माणसाला मारला ना. हा येस आपण दोघं मिळून त्या सामंतचा खात्मा करू. लक्षात ठेव. मिला हात. सुधीर बुधीर. जी साहब. ओढू नको कानात. कॅश दे. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. चल जाऊ दे. नाही राहू दे ना. असं नाही. राहू दे. असं मस्करीत बोलू. नमस्कार. काय आहे तू परत त्या फोडून टाकला. तुला नाही जमत तर नको ना खेळू. श्रीमंती आली म्हणून असं फेकाफेकी करायची नाही. आणि हे काय त्या फिश टँक मधले मासे कुठे? श्रावण संपला मी खाऊन टाकले. आणि हे काय ह्या पिंजऱ्याचा पोपट कुठे आहे? अगं तू पोपट खाल्लास? तो मला शिव्या द्यायचा म्हणून खाल्लास. पण त्याच्या शिव्या खाण्यापेक्षा तो बरा. मी खूप आनंदात आहे बाळा. तुझा बिझनेस झाला. तू खूप मोठा बिझनेसमन झालास आणि तिथे रवीलाही नोकरी मिळाली चांगली. ही बघ माझी आय. ही माझी आय. बघितलं कोण झालाय? बघितलंस? भाई तू गुरख्या झालास. पोलीस वाले आहेत ते. पोलीस पोलीस. बरं झालं बाळा तू पोलिसात गेलास. 2 दिवसापासून माझा चष्मा सापडत नव्हता. आता हक्काचा माणूस शोधायला सापडला. वा वा. बाळा ही कोण? ही तुझी होणारी सून आहे. नमस्कार करते. मी आवडत का? मला जाम आवडली. आवडत का? वहिनी म्हणून. बाळा तू पोलिसात गेलास मग एखादा चोरबीर पकडलास की नाही? दाखव दाखव मला. खेकडा आहे तो दाखवायला. दाखवला खेकडा आहे का तो? चोर पकडणार आहे. हे बघ माझी पहिली केस. यामध्ये त्या डॉनचा फोटो आहे ज्याला मला पकडायचंय. हा बघ. भाई भाई तू डॉन आहेस भाई. ग्लुकोजच्या बिस्किटचं स्मगलिंग करतो भाई. भाई इस पेपर पर साइन कर भाई. नहीं करना भाई मैं आखिरी बार कहता हूँ साइन करो भाई. नहीं करूंगा. पहले उस आदमी की साइन लेके आओ
जिसने मेरे हाथ पे ये लिखा था मेरा बाप मोर है, पहले उस आदमी की साइन लेके आओ जिसने माझ्या बापाला माती खायला लावली. फिर भाई तुम जिस कागज पर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 रेडी का? आय आय आपण इथे राहायचं नाही. आय भाईला सोडून जायचं. आय हे नाही नाही, मला इथं मजा येते, मी नाही. आय आय इथं इंटरनेट आहे, वायफाय आहे, टॅब आहे, मला गेम खेळायचे, मी नाही. नाही. आय तू माझ्या बरोबर चल. आय नाही, भगवान के कहर से डरो. आओ सुधीर बुधीर. विजय काय झालं विजय? बर्फाच्या फॅक्टऱ्या जळल्या का? तुमच्यामुळं झालंय सगळं टाबर चमरप्रास. तुमच्यामुळं. माझ्यामुळे काय झालं बे? तुमच्यामुळं मी गुंड बनलो. तुमच्यामुळं माझी आई माझ्या भावाबरोबर निघून गेली. मग काय झालं? एवढं निघून गेली तर फोन करून बोलो. तर एक चल पटकन फोन बोलो पटकन त्यांना. मैं आज भी फेंके हुए मदत करतो तर फेके उठत नाही, फेके उठत नाही. काय चालू आहे? हा भाई, हा पुलाखाली ये. हा त्याच पुलाखाली जिकडे आपण सकाळी दोघं बसायचो खेळायला खेळायला. हा ये ये. धोका धोका. तो पहिले काऊन नाही सांगितलं की तुझा भाऊ इन्स्पेक्टर रमेश भाटकर आहे म्हणून? अबे फालतूचे लफडे चल तू पटकन चला. मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है. तुम्हारे पास क्या है? आय मेरे पास माँ है. नाही, मी अजून विजयच्याच घरात आहे. मला इथे खूप मजा येते. मी काल रात्री पळून आले. तू परत आलीस? हो, इथं वायफाय नेट आहे, मला गेम खेळता येतात. बाय बेटा. बाय. अरे जायला थांब. बरं झालं ॲम्ब्युलन्स आली. चल मला घेऊन. ॲम्ब्युलन्स नाही, मी आली. काय सीन आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला मारले. सामंत तू तुम्ही तू तुम्ही इथे? हो. आय तू याला ओळखतेस? आय अरे अरे हाच तुमचा बाप. हा एवढंच? माझा बालविवाह झाला होता. म्हणजे हा मोर आहे. विजय, तू माझा सगळा व्यवसाय सांभाळ. तूच माझा व्यवसाय सांभाळ. हो हो, आपण तिघं सुखाने राहू आणि चोऱ्या माऱ्या करू. पाहताय काय? त्याला अटक करा. नाही मी नाही करू शकत अटक. अटक करा म्हणजे. नाही करू शकत अटक. बघितलं प्रेम, बघितलं मुलाचं. अटक नाही करणार आपण. मी यांना अटक नाही करणार. यांचं एन्काउंटरच करणार. आणि आता कमलेश सर तुमच्याकडे येणार आहे. सुरुवातीलाच थोडीशी ओळख झाली आपली. मला हेच विचारायचं की मग पहिल्यांदा इन्स्पेक्टरचा रोल कधी ऑफर झाला आणि तुमची प्रतिक्रिया काय होती त्यावर? पोलीस फाईल ही सिरियल होती. निशिकांत कामत डिरेक्ट करत होते. त्यांनी पहिल्यांदा मला पोलीसच्या रोलसाठी बोलवलं होतं. पण त्याचे जे प्रोड्युसर होते त्यांना मान्य नव्हतं की मी पोलीस दिसत नाही म्हणून. तेव्हा मी खूप बारीक बिरीक होतो तेव्हा. अच्छा. पण कामत बोलले नाही, हा पोलीस वाटतो, आपण बघूया. मग ते स्टोरी होत्या. ती सिरियल होती की एक स्टोरी 2 दिवसात कंप्लीट करायचे. असं अर्धा तासाची स्टोरी असायची ती. तर त्यासाठी पहिल्यांदा मला बोलवण्यात आलं. मी नागेश भोसले सर तुमच्याकडे हे कधी लक्षात आलं होतं की आपल्याला
खलनायक साकारला पाहिजे किंवा पहिल्यांदा खलनायक जेव्हा साकारायचा होता तेव्हा काय रिॲक्शन होती? काही नाही, लक्षात वगैरे काय आले नाही, लोकांनी सरळ मला खलनायकच केलं. अच्छा. पहिली फिल्म मी केली विश्वविनायक नावाची, मयूर वैष्णव नावाचे डिरेक्टर होते, त्याच्यात खलनायक होतो. आणि दुसरी फिल्म मी अमोल पालेकरची बनगरवाडी केली. हो. त्याच्यात एकच, ते सगळे कॅरेक्टर्सची फिल्म होती, पण त्याच्यात एकच निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, दादू बालट्या. हो. मग तिथून खलनायक हा असा सुरूच झाला. खूप कालांतराने लोकांनी वेगळ्या रोलमध्ये मला ट्राय केलं, पण बराच काळ मी खलनायकच म्हणून काम केलं. अनुभव तसे खूप वेगवेगळे आले, पण एक सांगण्यासारखा अनुभव म्हणजे एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. नाट्यवाचन होतं, आम्ही तेव्हा एक्सपेरिमेंटल नाटकं करायचो. तेव्हा माझी एक सिरियल चालायची दामिनी नावाची, दूरदर्शनवर. त्याच्यात पाक्या नावाचं कॅरेक्टर मी करायचो. तर गेलो, दारावरची बेल वाजवली, तर एका 16-17 वर्षाच्या मुलीने दार उघडलं आणि मला पाहिलं आणि किंचाळली जोरात आणि बेशुद्ध झाली. अरे बापरे. तर मला काही कळे ना, अरे मी तर काहीच केलं नाही, ती बेशुद्ध कशी काय झाली. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तर ती जागी झाली, परत पाक्या म्हणून ओरडली आणि बेशुद्ध झाली. अरे बापरे. माझ्या मित्रांनी सांगितलं परत माझ्या घरात यायचं नाही, माझी बहीण तुला खूप घाबरते. तर असे अनेक किस्से आहेत. माझ्या सोसायटीने मला नोटीस पाठवली होती की तुम्ही आमच्या सोसायटीत राहू नका. काय सांगता? हो, आम्ही काय सांगणार लोकांना की तुम्ही आमच्या सोसायटीत राहता. आता येतोय राहुल सर तुमच्याकडे. तुमची या क्षेत्रात सर एंट्री कशी झाली? खलनायक म्हणूनच. पण खरं सांगायचं तर बरा होतो दिसायला, इतकं अगदी असं म्हणजे असं एकदम खलनायकच वाटावा असं नव्हतो. पण बहुतेक माझ्या साईजची हिरोईन नव्हती म्हणून मग मला डायरेक्ट खलनायक. इतरही अनेक चांगले रोल मिळाले नाही असं नाही, पण तरी आढावा घेतला तर 90पैकी 55 चित्रपट मी खलनायकच आहे. त्यामुळे मॅक्झिमम वेगवेगळे गेटअप्स आणि खलनायक असं सगळ्यात. पण सर, टकलू ऐवानाचा एक डायलॉग तर आम्हाला ऐकायची प्रचंड इच्छा आहे. तुमच्या आवडीचा कुठला आहे? खंड्या, तुकरटवाडीमध्ये आपल्याला बोलवलंय. आज माझ्या रंड्याबरोबर इथे येऊन हा तुमचा आवडता अंशता टकलू आणि उरलेला राहुल मनापासून आभारी आहे. उदय सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. तुम्ही येण्या अगोदर लहान मुलांना एक प्रॉमिस केलं होतं मी की सरांची एक वेगळी ओळख आहे, ती मी आता सगळ्यांना सांगणार आहे. कारण मुलं खूप बघतात हा कार्यक्रम, बरीच कार्टून्स आपण बघतो आणि त्या कार्टून्सना सरांचाच आवाज असतो. सर खूप मास्टर आहेत त्या क्षेत्रामध्ये, ते उत्तम डबिंग आर्टिस्टसुद्धा आहेत आणि वेगवेगळी जी चॅनल्स असतात त्या चॅनलसाठी सुद्धा सर डबिंग करतात. तर सर, या क्षेत्राकडे कसा काय तुम्ही वळालात? ॲक्च्युली जंगल बुक नावाचं जे कार्टून आहे, हो, त्याच्यामध्ये त्याच्या ऑडिशनसाठी मी गेलो होतो. NFDCचं प्रोजेक्ट होतं ते, जंगल बुक, रुडियार्ड किपलिंग, जॅपनीज कार्टून होतं. आणि त्याच्यातल्या बघीरा या कॅरेक्टरसाठी माझा आवाज अप्रूव्ह झाला. वा. आणि ते कार्टूनही खूप गाजलं, कारण गुलजार साहेबांचं गाणं होतं, चड्डी पहन के फूल खिला है. आणि माझं कॅरेक्टरही गाजलं, कारण नाना पाटेकरांनी पण डब केलं होतं त्यात. शेर खान, सविताताई प्रभुणे, अनेक आर्टिस्टनी त्यात डब केलं होतं. नंतर 2 वर्षांनी मी रणदोघांचे नावाचं नाटक केलं निळूभाऊंच्या बरोबर, ज्यात मी म्हटलं इन्स्पेक्टर केला. त्यात अविनाश नारकर त्या नाटकात होता आणि तो सारखा म्हणायचा मी डबिंगला चाललोय. म्हटलं कुठे, मी पण डबिंग केलंय. तर म्हटलं कुठलं? तर म्हटलं अरे मी जंगल बुकमध्ये बघिरा केलाय. काय म्हणतोस? आणि तो मला युनायटेड टेलिव्हिजनमध्ये घेऊन गेला आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी डब करतो विविध चॅनलसाठी. अनेक कार्टून्स मी हजारो एपिसोड्स असं म्हणायला हरकत नाही कार्टूनचे डब केलेत आणि नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी म्हणा, अनेक चॅनल व्हॉइसेस केलेले आहेत. अगदी आपल्या झी मराठीचे आत्ता चालू असलेला उंच माझा झोका पुरस्कारचे प्रोमो, जय मल्हारचे प्रोमो, प्रकाश बाबा आमटेंचे प्रोमो सगळे माझ्या आवाजात असतात. क्या बात आहे. पण सर, सगळ्यांना उत्सुकता आहे सगळ्या बच्चे कंपनींना की कुठल्या कुठल्या कार्टूनचा आवाज खरं तर तुमचा असतो, हे आम्हाला ऐकायचं आहे. टिमॉन अँड पुंबा नावाचे कार्टून जे आहे त्याच्यामध्ये लायन किंग मधली 2 कॅरेक्टर्स आहेत. पुंबाचा व्हॉइस माझा आहे. सर, एखादी जर झलक छोटीशी झाली तर खूप मजा येईल. सर, ए टिमॉन, वो आसमान में चमकते हुए गोले क्या हैं? वो मुझे बहुत अच्छे लगते हैं और तुम मेरे खासम खास दोस्त हो.
नंतर एक किम पॉसिबल नावाचं कार्टून होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर ड्रेकन नावाचं कॅरेक्टर होतं. मैंने इतनी अच्छी मशीन बनाई है और वो किम पॉसिबल उसका पूरा नक्शा बिगाड़ रही है. सीखो, कहाँ हो तुम? पॉवर ऑफ गर्ल्स नावाचं कार्टून होतं, त्यामध्ये 2 कॅरेक्टर्स होती. एक तो गोष्ट सांगणारा नरेटर, ये है टाउन्सविल शहर, दॅट वॉज अ नॉर्मल व्हॉइस. आणि एक मोजो जोजो नावाचा विलन असतो त्याच्यामध्ये. तो असं म्हणतो की इन गर्ल्स को मैं नहीं छोडूंगा क्योंकि मैं हूं मोजो जोजो. अनेक कॅरेक्टर्स केली, म्हणजे स्पॉन्ज बॉब स्क्वेअर पॅन्ट्स मधला तो क्रॅब, त्यानंतर अनेक लाईव्ह ह्याच्यामधलं म्हणाल तर हॅरी पॉटर मध्ये मी 4 कॅरेक्टर्स केली. सॉर्टिंग हॅट, त्यानंतर अंकल फाट, खूप 4 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये केली. आवाजाची गंमत मला ज्या माणसामुळे कळली त्या माणसाबद्दल मला जरा 2 मिनिटं तू संधी दिलीस तर. त्या माझ्या मित्राबरोबर मी पहिलं नाटक केलं जन्मगाठ नावाचं, त्याच्यामध्ये विनय आपटे होता. आणि विनय आपटेमुळे मला स्टेजवर आवाज कसा वापरायचा, आवाजाची गंमत कशी आहे, किंवा स्ट्रेस कशावर द्यायचा, कसं नॉर्मल बोलायचं, मागे वळून कसं बोलायचं, पुढे कसं बोलायचं, आणि आपल्या आवाजामध्ये काय ताकद असते. विनयने असं खूप व्हॉइसिंग केलंय. मला त्याची खूप वेळा ते डब करत असताना खूप वेळा त्याची आठवण येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या आठवणीशिवाय ते आवाजाचं प्रकरण पूर्ण नाही होणार. क्या बात आहे. विनय काकांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सर माझी रिक्वेस्ट आहे, बगीराची पण एक झलक मला ऐकायची होती. सर बगीरा वॉज अ नॉर्मल व्हॉइस. माझा 25 वर्षापूर्वीचा नॉर्मल व्हॉइस होता, त्यामध्ये काय नाही. मोगली, ये तुम कहाँ खेल रहे हो और ध्यान में रखो कि तुम एक बच्चे हो, तुम कोई प्राणी नहीं हो. ये बलू तुम्हें कुछ भी बताएगा लेकिन ऐसा होता नहीं है. मोगली मेरी बात सुनना, मैं तुम्हारा अच्छा दोस्त हूँ. क्या बात आहे दादा. आता येणार आहे नागेश भोसले सर तुमच्याकडे. खरं तर आता सर निर्माते म्हणून सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि वेगवेगळी प्रोजेक्ट्स त्यांची चालू आहेत. पण सर मी असं कुठेतरी ऐकलेलं आहे की सुरुवात जी होती ती फार वेगळी होती. ऑर्केस्ट्राचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे. मी मुंबईत आलो तेव्हा काहीच नव्हतं, काम नव्हतं, काही नव्हतं. आणि मी ड्रम वाजवतो. अच्छा. तर पोटापाण्यासाठी काहीतरी करायला लागतं. तर एक माझं पहिलं नाटक, सगळ्यात पहिलं नाटक म्हणजे तू मंगेश कुलकर्णीचं म्हणालास, तर मी शिवाजी मंदिरला उभं राहून असं गुणगुणत होतो. एकदा मंगेशची नवीनच ओळख झाली होती. तर मंगेश मला म्हणाला की अरे तू बरा गुणगुणतोस, तिकडे एक नागमंडल नावाचं नाटक होणार आहे, विजयाबाई त्याचे डिरेक्टर असणार आहेत, तर तू जाशील का. म्हटलं जाईन, काय बाईंचं नाव तर. मी गेलो आणि त्या नाटकात चंदावरकर, भास्कर चंदावरकर म्युझिक डिरेक्टर होते. तर त्या नाटकात मला सूत्रधारच केलं त्यांनी. म्हणजे मी जवळजवळ 20-22 गाणी गायचो. उदय पण होता त्या नाटकामध्ये, आम्ही दोघं मिळून छान गायचं. मग मला लक्षात आलं की अरे आपण गाऊ शकतो. म्हणजे तेव्हापर्यंत असं वाटत नव्हतं की आपण प्रोफेशनली गाऊ शकतो असं. तर खारला एक क्लिओज डिस्को चालायचा, त्यावेळी डिस्कोचा जमाना होता आणि तिकडे एक बँड होता. तर मला आधी तिकडे कामाची गरज होती, त्यामुळे सिनेमाची गाणी गाण्यासाठी मला कुणीतरी म्हटलं की तू ते नाटक बघून त्याने मला ते तिकडे तू गाऊ शकतोस, तुला 4 पैसे पण मिळतील. आणि रात्री गायचं असतं, रात्री डिस्को चालायचा. आणि मग मी तिकडे सिनेमाची गाणी गायला लागलो. मग एकदा मी असाच रात्री शो संपला, सगळं संपलं होतं आणि ते सगळं ड्रमसेट वगैरे तो पडलेला होता. मी आपलं वाजवत बसलो होतो. तर तो मालक जे होते क्लिओज डिस्कोचे ते म्हणाले अरे तू तो अच्छा बजाता है यार. हाँ सर थोड़ा थोड़ा बजाता हूँ. तो एक काम कर, तू गाना बंद कर दे, तू गाना उतना अच्छा नहीं गाता जितना अच्छा ड्रम बजाता है, तो तू कल से ड्रम बजा. वाह. आणि मग तेव्हा मी जवळजवळ 1.5 वर्ष क्लिओज डिस्कोला ड्रम वाजवायचो. त्याच्यानंतर मी कधी वाजवलं नाही, पण संगीताने मला माझ्या उदरनिर्वाहासाठी खूप मदत केली त्या काळी. वा. आणि आता राहुल सर तुमच्याकडे येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका तुमच्या वाट्याला आली आणि तुम्ही खूप सुंदर शोभलात सुद्धा त्यामध्ये. तर तो कसा होता अनुभव. खरं सांगायचं तर त्या भूमिकेलाही मी सूट नव्हतो. ज्यावेळेला मी स्क्रीन प्ले आणि सगळं ते लिहिलं गेलं आणि जेव्हा स्क्रीन टेस्ट सुरू झाल्या त्यावेळेला मी खूप बारीक होतो. इतका बारीक की कुठल्याही प्रकारे शोभणार नव्हतो.
भानू अथय्या ज्यांनी गांधीसाठी कॉस्ट्युम्स वगैरे आणि पहिलं ऑस्कर भारतात आणलं, त्यांच्याकडेच याचे कॉस्ट्युम होते, कारण त्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. आणि त्यांनी मला बघितलं, म्हणलं कुण्या बावटानं तुला निवडलं रे? म्हणलं काय झालं? किती बारीक आहेस म्हणले तू. आणि खरंच मी उंच होतं पण बारीक होतं. म्हणले किती होते मोठे शाहू महाराज, आता तसंच्या तसं तुला उभं करायचं तर मला भयंकर पॅडिंग लावावं लागेल, आणि ते बुजगावण्याला उभं करतात ना काठीला लावलेलं तसं दिसेल, तर तू आधी वजन वाढव. मग मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली प्रत्यक्ष भूमिकेचं सिलेक्शन झाल्यावर, तेव्हा 6 महिन्यात जवळजवळ 40 किलो वजन वाढवलं. आणि हे 40 किलो वाढवूनही मला त्याच्यावरती 3 पॅडिंग लावावी लागायची, एवढे शाहू महाराज धिप्पाड होते. बापरे. पण आज मागे वळून बघताना असं वाटतं की फार क्वचित असे रोल, एखादा स्वामी समर्थांचा मी केलेला असेल, हा असेल, की ज्या रोल्सना लोकांचं एवढं ॲप्रिसिएशन मिळालंय की अशी जिवंत माणसं की ज्यांनी 90-95तली, की ज्यांनी शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं, ते जेव्हा सेटवर यायचे, मला बघायचे गेटअपमध्ये, सगळं विसरून 95 वर्षाचा जाधव नावाचा माणूस पाया पडून अक्षरशः रडला होता की महाराज परत भेटले म्हणून. म्हणजे काय महाराजांविषयीचं प्रेम असेल हे त्याच्यामध्ये जाणवत राहतं. आणि शाहूचा हा 12 तासाच्या सिनेमाचा अनुभव डेफिनेटली 10 वर्ष मी जे काही शूटिंग केलं तो खरंच खूपच अविस्मरणीय. म्हणजे कानपूरमध्ये आम्ही शूटिंग करत होतो राजर्षी पदवीचं, मला अजून आठवत आहे. हजारो लोक फक्त शाहू महाराजांचं शूटिंग होणारे यासाठी दिवस रात्र 47 डिग्री टेम्परेचरमध्ये रस्त्यावरती उभी होती. किंवा शाहू महाराजांचं शूटिंग होणार आहे इथं आणि ते महाराज प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत कुर्मी परिषदेत वगैरे असं म्हणून. हे प्रेम त्या लोकांनी मिळवलेलं आहे. आम्ही फक्त त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेतोय स्वतःहून त्या कपड्यात शिरून, असं मला वाटतं. खरा ग्रेटनेस त्या लोकांचा आहे की जी ती ओरिजिनल कॅरेक्टर्स. आता मी पुन्हा एकदा येणार आहे रमेश भाटकर सर तुमच्याकडे. खरं तर तुमचा पोलिसी खाक्या काय आहे हे आपण मगाशी अनुभवलंच, तुमच्या भूमिका अनुभवल्या. पण सरांबद्दल मला सांगायचं आहे की पोलीस इन्स्पेक्टर या विषयावरच्या सलग 5 सुपर डुपर हिट सिरियल देण्याचा विक्रम आहे तुमचा. आणि सरांच्या घराण्यातच संगीताची परंपरा आहे. हो, बाबा स्नेहल वाटकर फार मोठे संगीत दिग्दर्शक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर सर घरातलं वातावरण कसं असायचं, संगीतमय? हो, घरातलं वातावरण संगीतमय असायचं, कारण वडील सतत संगीतातच असायचे. म्हणजे सिनेमाचं संगीत असेल किंवा नाटकाचं असेल किंवा ते स्वतः भजनी बुवा होते, त्यामुळे गाण्याचं चाली लावणे आणि गाण्याचे काही त्यांचे सहकारी येणे, नोटेशन्स काढणे, सतत संगीत घरात असायचं. त्यामुळे कानावर सतत संगीत असायचं. खंत आहे की मग गाणं नाही शिकलो असतं तर खूप बरं झालं असतं. पण सर गातात उत्तम हे आम्ही ऐकलेलं आहे. तर आज एवढी छान मैफिल बसली म्हटल्यानंतर सगळ्यांची इच्छा आहे की सर थोडं तर गुणगुणलं पाहिजे. आम्ही गुणगुणतो आणि तेवढं लोक तेवढे ॲक्सेप्ट करतात मला माहिती आहे. अर्थात माझ्या वडिलांचंच गाणार मी, मला गाणी बरीच माहिती आहेत, पण वडिलांची गाणी मला आवडतात आणि त्यांनी दिलेलं म्हणून चुकलं तरी लोक माफ करतील, कारण शेवटी निर्मिती वडिलांची आहे, बाहेरचं कोणाचं नाही आहे. म्हणून मी छबेलीमधलं गाणं म्हणतो. वा सर. मला आज खरंच खूप छान वाटलं की या आमच्या वेगळ्या भागाअंतर्गत ही सगळी मंडळी आमच्या गावामध्ये आली आणि आमच्यामध्ये रमली. या सगळ्या पाहुण्यांना यमनच्या तर्फे, SL विजन आणि झी मराठी तर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. नवीन सेलिब्रिटीच्या सोबत भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.